नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 14 ऑक्टोबर 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघतोय. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. रायटिंग फोरमच्या ॲक्टिव्हिटीज जॉईन करण्यासाठी spotlightritingforum@gmail.com ला तुम्ही ईमेल करू शकता. IAS मेन्ससाठी GS आणि एसएची टेस्ट सिरीज आणि MPSC एसे इंग्लिश मराठी आणि इंग्लिश प्लस मराठी असे 3 मॉड्यूल्स आपल्याकडे आहेत. आणि ऑब्वियसली आजपासून ही सगळी टेस्ट सिरीज जी आहे MPSCची सुरू होते. ऑलरेडी IAS मेन्स सुरू झालेलं आहे आपलं. तर MPSCसाठी पण बऱ्याच लोकांनी एनरोल केलेलं आहे. सो तुमचा जो प्रतिसाद आहे त्याबद्दल धन्यवाद. तर आजपासून तुमची MPSC एसे सुरू होईल आणि सर्वांनी तुम्हाला ते डिटेल्स मिळतील. तुम्ही धर्मनिरपेक्ष बनलात का? आता खरं तर हे तुम्ही काल बघितलं असेल की जे काही लेटर राज्यपालांनी पाठवलं, त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना पाठवलं. पण एकंदरीतच राज्यपालांचं जे लेटर आहे आणि त्याची जी लँग्वेज आहे, तर तिच्यामधून परत एकंदरीतच गव्हर्नर हा जो मुद्दा आहे तो परत चर्चेत आलेला आहे. गव्हर्नर करून ठेवायचा राज्यपाल. राज्यपालाचं नेमकं काय संविधानिक काय अधिकार आहेत, काय काय बेसिक गोष्टी आहेत त्या प्रत्येकाने करा. पॉलिटीमध्ये राज्यपाल आपण ऑलरेडी कव्हर केलेला आहे, तर ते प्रत्येकाने लेक्चर बघून घ्या. बेसिक गोष्ट अशी आहे की राज्यपाल काय आहे ना, की हा केंद्राचा एजंट असतो. हे वारंवार सिद्ध होत असतं आणि फक्त महाराष्ट्रात आता असं नाही, हे तुम्हाला प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी भेटतं. आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही बघितलं की आर्टिकल 356 जे काही प्रेसिडेंट्स रूल आहे, तर याचा इतका गैरवापर झालेला आहे. आणि तो दोन्ही मुख्य पक्ष जे आहेत की आधी काँग्रेस नंतर आता BJP, तर सर्वांनीच केलेला आहे. किंवा डावे असतील, कुठलाही असा पक्ष नाही की त्यांनी स्कोप सोडलेला नाही आहे आर्टिकल 356चा गैरवापर करायचा जर ते केंद्रात असतील तर. तर त्या सगळ्या सिच्युएशनमध्ये एक गोष्ट क्लिअर आहे की राज्यपाल जो आहे तो केंद्राचा एजंट आहे. तो रबर स्टॅम्प जे काही आहे, सेम प्रेसिडेंटच्या बाबतीत सेम गोष्ट आहे. तर तसा प्रकार आहे. पण इतकं टिपिकली एखाद्या पर्टिक्युलर मुद्द्यावर जाणं, की शेवटी एक गोष्ट आहे की बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन जे आहे, संविधानाची जी मूल्य आहेत त्याचं पालन झालंच पाहिजे. तर हा एक मुद्दा आहे. कारण हे जे लेटर होतं कालचं, ते तुम्ही सोशल मीडियावर बघितलं असेल की एकंदरीतच तुम्ही हिंदुत्ववादी आहात, मंदिरं का बंद आहे वगैरे वगैरे. आता डिपेंड करतं, पण असं पत्र जाणं राज्यपालाकडून हे खरंच खूप काही चांगली गोष्ट नाही आहे. त्याच्यानंतर हा जो तुम्हाला ध्वज दिसतोय समोर, तर ॲक्च्युली हा लोगो आहे, ध्वज आहे, हा वन खात्यासाठी तयार केलेला ध्वज आहे. याच्यामध्ये 2 रंग आहेत बघा. हा हिरवा रंग आहे, खाली लाल रंग आहे आणि मध्ये जे इनग्रेविंग याच्यावर केलेलं आहे मॅसेज वगैरे. आता हा खरं तर खूप प्रॉपर ध्वज मिळाला नाही, पेपरमधला आहे त्याच्यामुळे तो इनलार्ज झाल्यानंतर तो इतका प्रॉपर दिसत नाही आहे. हे गोल्डन कलरनी मधलं इनग्रेविंग आहे. सो हा जो ध्वज आहे हिरव्या लाल रंगाचा, तो वन खात्यासाठीचा स्वतंत्र ध्वज असणार आहे. आणि याच्यामध्ये वन खात्यासाठी लाल आणि हिरव्या रंगाचा ध्वज. आता 1998 साली जी काही राष्ट्रीय वन नीती तयार झाली होती, नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी, त्याच्यात हिरव्या रंगाची ओळख वन खात्याला देण्यात आली होती. सो राष्ट्रीय वन नीतीमध्ये ग्रीन कलर जो आहे त्याची ओळख दिलेली ऑलरेडी. आणि लाल रंग जो याच्यात घेतलेला आहे तो जमिनीचा रंग आहे. आता सोनेरी रंगात हे सर्व चिन्हांकित आहे. त्यात जंगल, हवा, पाणी, त्याचं संरक्षण, संवर्धन याचा संदेश देण्यात आलेला आहे. आता वन खात्याचा जो कार्यालय आहे, त्या वन खात्याच्या कार्यालयामध्ये तिरंगा म्हणजे आपला नॅशनल फ्लॅग जो आहे तो, आणि वन खात्याचा ध्वज, असे दोन्ही ध्वज लावता येतील इथून पुढे. मग याच्यामध्ये ही पदसुद्धा दिलेली आहे की उपवन संरक्षण, वन संरक्षक, मुख्य वन संरक्षक, अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक, प्रधान मुख्य वन संरक्षक यांच्या वाहनावर हा ध्वज लावण्यात येणार आहे. सो एकंदरीतच पोलिसांसाठीचा स्वतःचा ध्वज आहे. तर तो एक प्राईडची गोष्ट आहे की प्रत्येक खात्याचं आपलं काहीतरी असणं. त्याच्यानंतर या पदाव्यतिरिक्त वन परिक्षेत्रक अधिकाऱ्यांच्या कक्षात पण हा ध्वज टेबलावर लावण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. भारतीय वन सेवेतील अधिकारी IFOS जे आहे ना, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, तर हा ध्वज त्यांच्या वाहनांवर वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयात लावता येईल. एकंदरीत बघा, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस हा पण खूपच चॅलेंजिंग जॉब आहे आणि खूप महत्त्वाचा आहे. तर आणि इंटरेस्टिंगसुद्धा आहे. तर याचाही विचार तुम्ही करू शकता. परंतु एक गोष्ट आहे की सर्वांना ही परीक्षा देता येत नाही. काही टिपिकल ग्रॅज्युएशन्स ज्या आहेत, पदवी, त्यांनाच अलाउड असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल मेडिकलला ही एक्झाम देणं अलाउड नाही आहे मेडिकल स्टुडंटसाठी. तर मग त्या गोष्टी तुम्ही बघून घेणं गरजेचं आहे. आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस हा खरंच खूप चॅलेंजिंग आणि खूप चांगलं हे आहे. जसं MPSCमधून RFO आणि त्या सगळ्या पोस्ट आहेत. भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती 10.3% कॉन्ट्रॅक्ट होणार आहे.
म्हटलं हे सगळं जे कुणी सांगितलं, IMFने सांगितलं आहे. आता ह्या अशा न्यूज आपण कोविड-19 नंतर बघतो आहे की भारताची अर्थव्यवस्था आक्रसणार आहे. मग आता यांनी 10.3% दिलं आहे, तर वेगवेगळी टक्केवारी आपण बघितलेली आहे. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी असं तुम्हाला कधीही विचारलं जाणार नाही, कारण ह्याच्यात चेंजेस होत असतात. हे सगळे ठोकताळे आणि अंदाज आहेत. परंतु त्यांनी याच्याबरोबर हेही म्हटलेलं आहे की नेक्स्ट इयर 8.8ची ग्रोथ आपल्याला मिळेल. 2021मध्ये भारताची अर्थव्यवस्था बाउन्स बॅक करणार. तर हा एक टिपिकल आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या संस्थांनी दिलेला संकेत आहे. बऱ्याच मागेही आपण बघितलं आहे की ठीक आहे, 2020मध्ये कोविडनी आपली अर्थव्यवस्था डब्यात टाकली आहे, परंतु 2021मध्ये आपली अर्थव्यवस्था खूप चांगल्या पद्धतीने वर्क होणार आहे. तर येत्या काळातच याची उत्तरं सगळी आपल्याला मिळतील. आणि इथं तुम्ही बघू शकता की कुणाची अर्थव्यवस्था आपली जी आहे ती 10.3% जाणार आहे आणि 2021मध्ये ती 8.8% असेल. तुम्ही जर बघितलं की इंडिया, ब्राझील, रशिया, चायना, साऊथ आफ्रिका आणि जग हिच्यामध्ये टॉपला आपणच आहे. ओके, ह्या सगळ्यात हिच्यात कंपॅरिझनमध्ये 2021चा विचार करता. आणि कॉन्ट्रॅक्ट सर्वात जास्त आपलीच होते, आपलीच अर्थव्यवस्था सर्वात जास्त आक्रसते, जवळपास ती 10.3%. अदरवाईज तुम्ही बघा कुठली नाही. जगाची सरासरी 4.4% आहे आणि पुढच्या वर्षी 5.2%. ब्राझील जे आहे ते 5.8नी आक्रस्त आहे, रशिया 4.1नी, चायना 1.9नी, है ना, साऊथ आफ्रिका जी आहे. तर ह्या सगळ्या याच्यात चायनाच्या बाबतीत बघा हे सगळं मायनसमध्ये जातं आहे. चायना मायनसमध्ये नाही आहे, त्यांची ग्रोथ 1.9% 2020मध्ये आहे आणि 2021मध्ये ती 8.2 असणार आहे. तर हाही एक खूप महत्त्वाचा आस्पेक्ट आहे की बाकी सगळ्यांची आक्रसते पण चायनाची 1.9नी ती है ना एक्सपांड झालेली आहे. तर तोही एक महत्त्वाचा आस्पेक्ट इथं आहे. आणि या सगळ्या तुम्हाला लक्षात आलं असेल, हे ब्रिक्स कंट्रीज आहेत आणि ब्रिक्स कंट्रीज संबंधीचा हा सगळा टाईम टेबल इकॉनॉमी संबंधीचा जो टेबल आहे, तर तिच्यामध्ये हे सगळं पर्सेंटेज जे आहे ते ब्रिक्स संबंधीचं आहे ना, कंपॅरिझन. तर नक्कीच ब्रिक्समध्ये सगळ्यात जास्त आक्रसणारी अर्थव्यवस्था आपली आहे. परंतु 2021मध्ये सगळ्यात चांगला जो सिनॅरिओ असणार तो भारताचाच असणार आहे. हे IMFच्या याच्यातून क्लिअर होत आहे. त्याच्यानंतर विन नेटवर्क हे आपण मागेही बघितलं होतं. या विन नेटवर्कचं काम काय असतं की लेटेस्ट वॅक्सिनचा स्टॉक किती आहे ते बघणं, टेम्परेचर स्टोरेज फॅसिलिटीत काय आहे ते बघणं, त्याच्यानंतर जिओ टॅगिंग करणं हेल्थ सेंटर्सला, अशी सगळी कामं ते करत असतात. मेंटेनिंग फॅसिलिटी लेवल डॅशबोर्ड. परंतु आता कोविड-19चं जे काही वॅक्सिन असणार आहे त्याच्या डिलिव्हरीचं कामसुद्धा हे विन नेटवर्ककडं दिलं जाईल. म्हणजे विन नेटवर्कचं आजच्या डेटमध्ये काम काय आहे की वॅक्सिनचा स्टॉक किती आहे, तिथं जे कोल्ड स्टोरेजमधलं टेम्परेचर प्रॉपर आहे किंवा नाही, या बेसिक गोष्टी तिथल्या बघणं होतं. तर यांना आता वॅक्सिन डिलिव्हरी कोविड-19ची हेही काम दिलं जाऊ शकतं येत्या काळामध्ये. तर बघूयात. त्याच्यानंतर जे काही कोविड-19 आहे त्याच्याबद्दल बऱ्याच दिवसानंतर एक प्रॉपर ICMRने दिलेलं आहे की ज्या काही 70% फॅटिलिटीज आहेत त्या मेनच्या आहेत. म्हणजे जे काही मृत्यू झालेले आहेत कोविड-19मुळे भारतामध्ये, तर 70% जे आहेत ते पुरुषांचे झालेले आहेत. मग याच्यातून त्यातल्या त्यात पण 70% पुरुष, 17 बिलो 17 एज, 17 वर्षाच्या खालील जर तुम्ही बघितलं तर 1% फॅटिलिटी आहे. ओके, तर तोही एक महत्त्वाचा हे आहे की बिलो 17 आणि 18 ते 25 एज ग्रुपमध्ये. पण एकंदरीत जे आहे की 70% जे आहेत ते पुरुष, 30% महिला. तर आपण आधी हे बघितलं होतं एकदा, जर तुम्हाला आठवत असेल, खूप आधी, आय थिंक मार्च किंवा एप्रिलमधली न्यूज असेल, तेव्हा हे ॲनालिसिस होतं की महिला कमी प्रोन आहेत, पुरुष जास्त होत आहेत. तर हाही एक मुद्दा होता, है ना. त्याच्यानंतर सौम्या स्वामीनाथन, आता यांच्याबद्दल है ना मी तुम्हाला काय सांगणार, तुम्हाला सर्व माहिती आहे. सौम्या स्वामीनाथन ह्या न्यूजमध्ये होत्या, त्या का होत्या ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. या सौम्या स्वामीनाथन यांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे, आवर इन्स्टिट्यूशन्स आर व्हेरी पॅट्रियार्कियल. आता पॅट्रियार्कियल काय असतं ना की पुरुष सत्तात्मक समाज, म्हणजे पुरुषी मानसिकता आणि त्याच्यानुसार चालणारा समाज जो आहे. परंतु आपल्या इन्स्टिट्यूशन, त्या संस्थांबद्दल म्हणतायत की आपल्या संस्थासुद्धा ज्या आहेत की त्या काय आहेत, पॅट्रियार्कियल आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला किरण बेदींची केस स्टडी जर आपण घेतली की ज्यावेळेस दिल्लीच्या बाबतीमध्ये की त्यांना सर्वोच्च पद देण्यात आलं नव्हतं आणि त्यांच्यापेक्षा ज्युनियर असणाऱ्या बाकीच्या अधिकाऱ्यांना ती पदं मिळालीत, तर तो एक मुद्दा. मग फक्त स्त्री आहे म्हणून डावललेला आहे का, तर हा खूप महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. आणि यांनी एकंदरीतच जी चौथी महिलांची एक ग्लोबल हेल्थ कॉन्फरन्स होती, वुमन लीडर ग्लोबल हेल्थ कॉन्फरन्स जी होती, तर तिच्यामध्ये काय होतं 2020मध्ये, तर तिच्यात हे मत मांडलेलं आहे, चौथी
महिलांसाठीची, हा ना, वुमन लीडर्स इन ग्लोबल हेल्थ कॉन्फरन्स, जागतिक स्तरावरची आरोग्याची परिषद होती महिलांची. तिच्यामध्ये हे मत त्यांनी स्पष्टपणे मांडलेलं आहे. आणि याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की ज्या महिला रिसर्च करणाऱ्या आहेत तर त्यांना फंडिंगसाठी खूप प्रॉब्लेम फेस करावे लागतात, त्यांना फंडिंग मिळत नाही, त्यांना वागणूक प्रॉपर मिळत नाही वगैरे वगैरे. आणि त्यांनी स्वतःचे एक्सपिरियन्स शेअर केलेले आहेत की त्यांना कशा पद्धतीने त्यांना म्हणजे आय वॉज नॉट टेकन सिरियसली, मला सिरियसली कधी घेतलं गेलंच नाही बाबा, ठीक आहे कॅज्युअली महिला आहे रिसर्च ठीक आहे करू देत अशा पद्धतीने. आणि हे पण त्यांनी म्हटलेलं आहे की इट इज मोर डिफिकल्ट फॉर वुमन रिसर्चर्स टू गेट देअर ग्रांट अप्रूव्ड. तर हाही खूप महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. तर एकंदरीतच एकीकडं किरणसारख्या योजना आपण राबवतोय बघा. किरण योजना मी तुम्हाला मागेही सांगितली होती की महिला रिसर्चमध्ये याव्यात, जास्तीत जास्त है ना महिलांचा रिसर्चमध्ये टक्का वाढावा, त्याच्यासाठी किरणसारखी योजना आहे. मग ह्या सगळ्या याच्यात एकीकडे आपण असं करतो आणि एकीकडे आपल्या इन्स्टिट्यूशन जर पॅट्रियार्कियल असतील तर तिच्यातून आपल्या हाताला काय लागणार आहे. तर हा खूप महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. तर ती एक बाब लक्षात घ्या. आणि हे टॉपिक्स जे आहेत की ह्या केस स्टडी तुम्ही वापरणं गरजेचं आहे. की हे सौम्या स्वामीनाथनचं एक्झाम्पल एसेमध्ये आपण वापरू शकतो, है ना. हे स्टेटमेंट जे आहे ह्या स्टेटमेंटवरच डायरेक्टली एसे पण येऊ शकतो, अवर इन्स्टिट्यूशन्स आर व्हेरी पॅट्रियार्कियल. तर हा खूप महत्त्वाचा इश्यू आहे. तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पाकिस्तान लाईकली टू रिमेन ऑन FATF ग्रे लिस्ट, म्हणजे फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सच्या ग्रे लिस्टमध्ये पाकिस्तान असू शकतो. कारण यासंबंधीचं जे फायनल डिसिजन आहे ते डिसिजन 21 ते 23 ऑक्टोबरला होणार आहे. त्यावेळेस मग आपण ही परत न्यूज कव्हर करू. पण असं दिसतंय एकंदर 27 निकष होते, ते 27 निकष पाकिस्तानला क्लिअर करायचे होते. पण त्यांनी 21 निकष आता केलेलं आहे. आणि याच्यासाठीची त्यांची जी डेडलाईन होती ती सप्टेंबर 2019ची डेडलाईन होती पाकिस्तानला. तर तीही डेडलाईन पाकिस्तानने पाळलेली नाही आहे. आणि अजून 6 गोष्टी आहेत की 6 स्टँडर्ड्स आहेत की जे पाकिस्तानचे बाकी आहेत की जे त्यांनी कव्हर केलेलं नाही आहेत. मग आता ह्या सगळ्या याच्यामध्ये असं घडू शकतं की पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये ठेवण्यात येऊ शकतं, है ना. FATFच्या फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स, फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स जी आहे तर त्याच्याबद्दल आपण बऱ्याचदा डिस्कस केलेलं आहे. तुम्ही मला सांगा आता फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स जी आहे ती कशाशी संबंधित आहे बरं? युनायटेड नेशन्सशी संबंधित आहे की G7शी संबंधित आहे, क्या OECDशी संबंधित आहे, का एशियनशी संबंधित आहे, है ना. मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं हे कोणाशी संबंधित आहे फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स. फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स जे आहे ते आधी मनी लॉन्ड्रिंगसाठी काम करायचं. 2001 पासून ते काय करायला लागलेत तर ते टेररिस्ट फायनान्सिंगसाठी पण काम करतात. 1989 पॅरिसमध्ये याचं हे आहे हेडक्वार्टर आहे, तर पॅरिस बेस्ड. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, टेरर फायनान्सिंग आणि त्या सगळ्या गोष्टी. तर एकंदरीतच FATFच्या ग्रे लिस्टमध्ये पाकिस्तान राहू शकतो. तर ते आपण फायनली क्लिअर करूयात आणि बघूयात काय होतं पाकिस्तानचं. आता दारू विक्रीच्या संरक्षणार्थ सरकार आहे का, तर हाही एक मुद्दा आहे की एकंदरीतच जे काही गडचिरोली आहे, चंद्रपूर आहे, तिथली दारूबंदी उठवायची असं म्हटलं जातं आहे. मग ह्या सगळ्या याच्यामध्ये यांनी काही रेफरन्सेस दिलेत ते आपण बघूयात. 1976मध्ये इंदिरा गांधींनी मद्यनीती सुरू केली होती. ही मद्यनीती काय होती की गडचिरोली जिल्ह्यामध्ये 1500 पैकी 1100 जी गावं आहेत तर ती त्यांनी शेड्यूल एरिया म्हणून राष्ट्रपतींनी डिक्लेअर केली होती. आणि हा जो सगळा आदिवासी भाग होता याच्यासाठी मद्यनीती आणली 1976मध्ये. ही मद्यनीती काय सांगते की आदिवासी भागात दारूची दुकानं उघडू शकत नाही तुम्ही, परंतु आदिवासींना घरी मोहाची दारू बनवण्याची मुभा आहे. म्हणजे आदिवासी मोहाची दारू बनवू शकता, पण कशासाठी? स्वतःसाठी. विक्रीची परवानगी नसणार आहे. म्हणजे तुम्हाला हवी आहे तुम्ही घरी बनवा प्या, है ना, विक्री नका करू त्याची. आणि मोहाची दारू बनवण्याची परवानगी हे मद्यनीतीच्या अंतर्गत होतं. आणि त्याच्यानुसार मग हे सगळं जे आहे की एकंदरीतच 2020चं जर तुम्ही सॅम्पल सर्वे बघितला तर 1,00,000 लोकसंख्येमागे जे काही खर्च होतो दारूवरच्या खर्चाचं प्रमाण तर ते गडचिरोलीमध्ये फक्त 13% आहे. तर म्हणजे एकंदरीत हे पॉझिटिव्ह आस्पेक्ट आहे. म्हणजे हाही एक मुद्दा आहे की ब्लॅक मार्केटिंग होतं, परंतु ब्लॅक मार्केटिंग होतं आहे म्हटल्यानंतर दारूबंदी काढून टाकायची तर हा त्याच्यावरचा उपाय नाही आहे. त्याच्यानंतर जी काही सगळी दारूबंदी आणि तो सगळा हे होता तर शरद पवार ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस मग 1993मध्ये अनवाणी पायांनी मुंबईला जाऊन जे काही आदिवासींचे जे प्रतिनिधी होते त्यांनी मुख्यमंत्री शरद पवारांची भेट घेतली होती आणि 6 वर्षापासून कसा दारूबंदीसाठीचा लढा सुरू आहे हे सांगितलं होतं. आणि नंतर मग तिथं दारूबंदी झाली होती. तर तोही एक ॲस्पेक्ट त्यांनी समोर ठेवलेला आहे. तर एकंदरीतच
एक इथं मुद्दा जो आहे की दारू संबंधीचं ब्लॅक मार्केटिंग होतं, पण मग यात ब्लॅक होतं आहे किंवा प्रशासन पूर्णपणे दारूबंदी 100% अंमलबजावणी करू शकत नाही म्हणून दारूबंदी उठवायची का, तर हा मेजर प्रश्न आहे. त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. मग यांनी सरळ सरळ आता हे कसं आहे की काँग्रेसच्या इंदिरा गांधींनी मद्यनीती आणली आणि आज तेच काँग्रेसचे मंत्री की दारूबंदी उठवा ही भाषा करतायत. मग बेसिकली आपला मुद्दा एवढाच आहे. आपल्याला उद्या परीक्षेत विचारलं जाऊ शकतं इंटरव्ह्यूमध्ये की दारूबंदी जी आहे ती उठवायची की नाही उठवायची, तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. त्याच्यानंतर ही एक ॲड होती बघा, ही द हिंदूमध्येही ही न्यूज आहे, लोकसत्तानंही फ्रंट पेजला घेतलेली आहे की ॲक्च्युली हिच्यामध्ये काय होतं की एक मुस्लिम सासू सासरे त्यांच्या हिंदू सुनेच्या साठी हा ना तिची काही ॲड तयार केलेली होती की तिची काळजी घेतात ते. टिपिकली डोहाळे जेवणाच्या सोहळ्याची ही ॲड होती है ना. तर याच्यावर मग लव जिहादनी या अनुषंगाने याला बघितलं गेलं आणि टीका झाली. त्याच्यामुळे मग तनिष्कने ती ॲड काढून घेतली. तर सगळ्यात महत्त्वाचा आस्पेक्ट ह्या सगळ्या याच्यात जो आहे तो आहे ॲटिट्यूड. तुम्ही एखाद्या गोष्टीकडं कसं बघतात, आयदर तुम्ही पॉझिटिव्ह बघू शकता किंवा नकारात्मक बघू शकता. तर हा एक महत्त्वाचा बेसिक मुद्दा आहे हा ना. म्हणजे आता हा ग्लास तुमच्या समोर आहे, काही लोक म्हणतील अर्धा भरलेला आहे, काही लोक म्हणतील अर्धा रिकामा आहे. तर बेसिकली तुमचा ॲटिट्यूड कसा आहे ते बघण्याचा. आता सर्व धर्म समभाव किंवा मग युनिव्हर्सल ब्रदरहूड या अँगलनी पण हे बघता आलं असतं किंवा बनवणाऱ्यांनी तनिष्कनी तशीच बनवली होती, परंतु त्याला लव जिहादला प्रोत्साहन देणारी ही ॲड आहे असं म्हणून तिच्यावर आरोप झालेत. त्याच्यामुळे त्यांनी ती ॲड बाहेर घेतली, म्हणजे मागं घेतलेली आहे आणि त्याचं प्रक्षेपण होणार नाही. इथूनच तुम्हाला एकंदर समाज आणि समाजाची जी काय आजची मेंटॅलिटी आहे किंवा जो ॲटिट्यूड आहे तो लक्षात येतो की आजही तुम्हाला है ना हिंदू मुस्लिम एकत्र है ना लग्न आणि त्या सगळ्या गोष्टी वेलकम केल्या जात नाहीत. आणि त्याच्या मागचे जे वेगवेगळे रिझन्स आहेत आणि त्याच्यावर आपण काम करणं गरजेचं आहे, तर हे याच्यातून क्लिअर होतं. हरियाणामधल्या आमदारांना विधानसभेचं चिन्ह असलेला झेंडा वाहनांवर लावता येणार आहे. मग ही वाहनं सरकारी असतील किंवा त्यांची खाजगी वाहनं असतील. तर असं का केलं यांनी, तर आमदारांना ओळख देणं हा याचा मागचा प्रमुख उद्देश आहे की बाबा मी आमदार आहे. बऱ्याचदा काय होतं की टोल नाक्यावर आमदारांना अडवलं जातं किंवा बऱ्याच ठिकाणी त्यांना त्यांची ओळख विचारली जाते. मग असं होता कामा नये. त्याच्यासाठी झेंडा तर ते लावूच शकतात, त्याच्याबरोबर त्यांना एक मान्यता पत्रही दिलं जाईल, ऑथराइज्ड लेटर की बाबा हे MLA आहेत वगैरे. त्याच्यानंतर तो हरियाणा एक त्याच्यासाठी लक्षात ठेवा. 14 ऑक्टोबर आज जे आहे जागतिक मानक दिवस आहे, वर्ल्ड स्टँडर्ड्स डे. आता संकल्पना जी आहे 2020ची ते मानकांद्वारे पृथ्वीची सुरक्षा, प्रोटेक्टिंग द प्लॅनेट विथ स्टँडर्ड्स. याच्यामध्ये 3 संस्था संबंधित आहेत. एक इंटरनॅशनल इलेक्ट्रो टेक्निकल कमिशन, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ स्टँडर्डायझेशन, इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन. सो ह्या 3 संस्था ज्या आहेत त्या दरवर्षी जागतिक स्टँडर्ड्स डे जो आहे तो साजरा करतात. आणि पहिला जागतिक मानक दिवस जो आहे स्टँडर्ड डे तो 1970मध्ये साजरा झाला होता. तर तेही एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे की 19व्या शतकामध्ये जे काही धर्मांतर झालं होतं आणि ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करण्यात आला होता त्यासंबंधी लोकसत्ताला आज एक आर्टिकल आहे. तिच्यातला जो गाभा आहे त्याचा जो क्रक्स आहे तो आपण घेतला आहे की कुणी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला होता. तर नेहेमिया गोऱ्हे 1848, बाबा पदमजी 1854, पंडिता रमाबाई 1883, ना वा टिळक 1895. नावा टिळक हे साहित्यिक होते बघा, कविता आणि त्या ह्याच्यात तुम्हाला रेफरन्सेस मिळतात. पंडिता रमाबाई, त्याच्यानंतर नेहमिया गोरे आणि बाबा पदमजी. हे सोडून दादोबा पांडुरंग तुम्ही नाव ऐकलं असेल, ते पण ख्रिस्ती धर्म स्वीकारायचा नाही स्वीकारायचा हा बराच त्यांचा द्विधा मनस्थिती होती आणि नंतर त्यांनी स्वीकारलेला नाही आहे, त्यांचाही रेफरन्स आहे. तर ह्या 4 लोकांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केलेला आहे. हिच्यामध्ये जे आहे नेहमिया गोरे, तर त्यांचं जे ग्रंथलिखाण जर तुम्ही बघितलं नेहमिया गोरे यांचं, तर अ मिरर ऑफ दी हिंदू फिलॉसॉफिकल सिस्टीम, अ रॅशनल रेफ्युटेशन ऑफ दी हिंदू फिलॉसॉफिकल सिस्टीम, तर असे त्यांचे पुस्तकं आहेत, ग्रंथ आहेत. बाबा पदमजी यांच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. अरुणोदय हे त्यांचं आत्मकथन आहे आणि यमुना पर्यटन ही कादंबरी विधवांच्या दुःखाला वाचा फोडणारी कादंबरी आहे. यमुना पर्यटन तुम्हाला माहीत असेल बघा हा ना, यमुना नावाची विधवा आणि तिचं पर्यटन वगैरे त्या ह्याच्यातून ती जाते. पंडिता रमाबाई यांचं अ टेस्टिमनी नावाचं पुस्तक आहे आणि तिच्यात त्यांनी स्वतःच्या धर्म परिवर्तनाची मानसिक आणि वैचारिक भूमिका विशद केली आहे. तर हिच्यामध्ये हे 2 खूप जास्त प्रोन आहे, बाबा पदमजी अरुणोदय यमुना पर्यटन आणि पंडिता रमाबाई अ टेस्टिमनी. तर हे 2
3 पुस्तकं आणि ते लेखक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर चार्ली मूर वय वर्ष 91 यांचं निधन झालेलं आहे. अमेरिकेचे ऑलिम्पिक सुवर्णविजेते धावपटू होते. हेल्सिंकीमध्ये जे 1952मध्ये ऑलिम्पिक झालं होतं त्या स्पर्धेमध्ये 4x400 मीटरच्या शर्यतीत सुवर्णपदक त्यांनी मिळवलं होतं. 1978मध्ये चार्ली यांचा कॉर्नेल ॲथलेटिक्स ऑफ हॉल ऑफ फेममध्ये समावेश करून गौरव करण्यात आला होता. तर तेही एक लक्षात ठेवा 1978. त्याच्यानंतर व्यक्तिवेदमध्ये एडी व्हॅन हेलन पण आहे, परंतु चान्सेस फार कमी आहेत असं काही विचारलं जाण्याचे. तर एडी व्हॅन हेलन हातामध्ये गिटार आहे बघा, तर इलेक्ट्रॉनिक गिटार वादक होते आणि त्यांचं हे जे झालेलं आहे निधन. आणि एडी व्हॅन हेलन खूप फेमस आहे ना. कालचे प्रश्न बघा. स्वामित्व योजनेबद्दल 24 एप्रिल 2020 रोजी सुरू झालं. ओके. पंचायत राजच्या अंतर्गत अंमलबजावणी बरोबर. 20 ते 24 या कालावधीत संपूर्ण देशातील जमिनीचे नकाशे तयार करण्यात येतील बरोबर आहे. सो ब क. ब्ल्यू फॅग बाबत बिनचूक विधान निवडा. 33 निकष असून ते 4 घटकात विभागले आहेत बरोबर. सर्व 33 निकष सक्तीचे आहेत नाही, काही सक्तीचे आहेत काही सक्तीचे नाही आहेत, त्याच्यामुळे ब जे आहे ते चुकीचं आहे. पर्यावरणपूरक समुद्रकिनारे ब्ल्यू फ्लॅगचा गाभा आहे बरोबर. अ आणि क उत्तर आहे. राफेल नदाल फ्रेंच खुली स्पर्धा 2020 पुरुष एकेरीच्या गटात विजेता बरोबर. 4 प्रकारच्या ग्रँड स्लॅममध्ये सर्वाधिक अमेरिकन विजेतेपदं आहेत. ओके. तर हे अमेरिकन नाही आहे, त्याला फ्रेंच विजेतेपदं आहेत. ओके. सो काही लोकांचं होतं की हे विम्बल्डन फ्रेंच वगैरे तेही सांगा, तर एखादं लेक्चर मी बनवून दिलं त्याच्यावर. फ्रेंच ओपन 2020 जिंकून रॉजर फेडररच्या 20 ग्रँड स्लॅमची बरोबरी केलेली आहे. सो अ आणि क बरोबर आहे. फेल्युडा जे आहे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. करोना चाचणी आहे ही. ओके. स्ट्रीप करोना चाचणी आहे ना. त्याच्यानंतर मिन्स गट, हेल्सिंकी तत्व, माद्रिद तत्व हे कसे संबंधित आहे. युरोपियन युनियनमधली शांतता आणि एकाग्रता. त्याच्यानंतर 2020चं अर्थशास्त्राचं नोबेल लिलाव सिद्धांतासाठी सुधारणांकरता जाहीर झालं. आता हे पहिला प्रश्न आहे, 3 स्टेटमेंट आहेत है ना. 2020चं अर्थशास्त्राचं नोबेल लिलाव सिद्धांतांसाठीच्या सुधारणांकरता जाहीर झालं. अर्थशास्त्राच्या नोबेलला स्वेझरियन रिक्स बॅक प्राईज म्हटलं जातं. अर्थशास्त्राचं पहिलं नोबेल 1991मध्ये दिलं गेलं होतं. फक्त अयोग्य, अबयोग्य, अकयोग्य, अबकयोग्य. खालीलपैकी कोणत्या देशाने बलात्कारासाठी मृत्यूदंड ही शिक्षा ऑक्टोबर 20मध्ये जाहीर केली. रशिया, भारत, दक्षिण सुदान, बांगलादेश. लिबिया या देशाची सामाजिक सीमा नसणारा देश ओळखा. ट्युनिशिया, इजिप्त, ब्राझील, अल्जेरिया. कार्लटन चॅपमॅन हे भारताच्या फुटबॉल संघाचे माजी कर्णधार होते. 1990च्या दशकात भारतीय फुटबॉलचे बायचुंग भुतिया, IM विजयन व सुनील छेत्री हे त्रिकूट प्रसिद्ध होते. फक्त अ बिनचूक, फक्त ब बिनचूक, दोन्ही बिनचूक यापैकी नाही. 2019च्या अर्थशास्त्राचे नोबेल जागतिक गरिबी दूर करण्याच्या प्रयोगांसाठी जाहीर झाले होते. भारतीय वंशाच्या अभिजित बॅनर्जी यांचा समावेश 2019च्या अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्कारात आहे. फक्त अयोग्य, ब योग्य, दोन्ही योग्य यापैकी नाही. याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.